मागणी करणं हे चुकीचं नाही आहे, परंतु हा निर्णय इथं कुणाच्याच हातात नाही आहे. हा ज्यावेळेस महाविकास आघाडीची मुंबईमध्ये किंवा दिल्लीमध्ये जे बैठक होतील त्या बैठकीमध्ये कुठल्या जागा कोणाला सोडायच्या, कोणाही किती द्यायचे, हे सगळा निर्णय तिथं होणार आहे. त्यामुळे माझी विनंती राहणार आहे की सर्व मित्रपक्षांनासुद्धा आणि आमच्या पक्षालासुद्धा तुम्ही तुमची मागणी करा, परंतु वातावरण खराब होईल असं कुठलंही हे आपण आपल्याकडनं होऊ नये याचीसुद्धा दक्षता घेण्याची गरज आहे. शहराध्यक्षांना मानणं ठीक आहे, परंतु खासदार असताना इतके वरिष्ठ नेता असताना त्यांनी सुद्धा त्याला दुसरा देत मित्रपक्षातले संबंध याच्यामुळे खराब होऊ शकतात. निश्चित खराब होतील, कारण काय होतं आहे मग मेसेज असाच जातो की बाबा आता गरज संपली का तुमची. आणि त्यामुळं तसं कुणीही मला वाटतं कुठल्याही नेत्यांनी किंवा ह्यांनी अशा पद्धतीचं स्टेटमेंट देऊ नये की ज्याच्याने आपले मित्रपक्षाचे संबंध खराब होतील. कारण ह्या यशामध्ये सगळ्याचाच कुठं ना कुठं वाटा आहेच, ते कुणीही नाकारून चालणार नाही. कुणाचा कमी असेल, कुणाचा जास्त असेल, पण सगळ्यांचा वाटा आहे आणि सगळ्यांची मदत मिळाल्यानंतर सीट आलेली आहे. पण एक सीट आल्याने लगेच सगळ्यांनी भांबरून जाण्यापेक्षा किंवा अतिउत्साही होण्यापेक्षा पुढंसुद्धा आपली विधानसभेतले सीट कसे लागतील किंवा आपले महापालिकासुद्धा उद्या कसे आपल्या ताब्यात येईल ह्याच्यावर जास्तीत जास्त फोकस करून प्रत्येकाने आपली आपली जबाबदारी समजून वागण्याची गरज आहे आणि ती मला वाटतं वागावं. राष्ट्रवादी 11पैकी किती जागांवरती दावा करते, किती जागा लढण्याची तयारी आपली असते? नाही, मला काय ते बाकीचं मी जिल्ह्यातलं काही बोलणार नाही, कारण जिल्ह्यातला मला काय अभ्यास पण नाही आहे. शहरामधली उत्तरची जागा आपल्याला आहे राष्ट्रवादीला, आणि त्यामुळं आम्ही त्या पद्धतीने कामाला लागलेलो आहोत. भूमिका पक्षाची अशी राहणार आहे की रमेश चिन्नीताला साहेब व आमचे प्रदेशाचे नाना पटोले, शिंदेसाहेब ताई, सर्व महाराष्ट्रातले सगळे मंडळी होते आणि काँग्रेस पक्षाकडे आता कार्यकर्त्यांची मागणी जास्त आहे. त्यामुळे जे ताईचा मतदारसंघ आहे खासदारकीचा, त्या ठिकाणी आता फॉर्म इतके आलेले आहेत, 6च्या 6 मतदारसंघ मागा हे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची व नेते मंडळाची मागणी आहे. उत्तरच्या जागेसाठी रमेश कोटेली मागणी केली आणि आडम उत्तरमधनं जवळजवळ आमच्याकडे 10 ते 12 लोक आहेत, त्यामुळे ते जागा आम्ही मागतोय. आडम मास्तरला तर द्यायचा प्रश्नच नाही. मास्तरला 2014ला आम्ही ती शीट दिली होती, त्यावेळेस आम्ही त्यांना पाठिंबा दिला. आता ह्याच आडम मास्तरने आम्हाला मदत केली पाहिजे. कार्यकर्त्याचा उत्साह, कार्यकर्त्याची मागणी बघितलं तर 6 मतदारसंघामध्ये आमचे भरपूर अर्ज केलेले आहेत आणि सक्षम असे आमच्याकडे त्या ठिकाणी उमेदवार आहेत. दिले तर काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी विन होईल. नाराजी यामुळे वाढेल का? नाही, नाराजगी तर महाराष्ट्रामध्ये आघाडीमध्ये जे मतदारसंघ सुटतील, ज्या ठिकाणी काँग्रेस सीट असेल त्यांनी करतील, ज्या ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी असेल तिथं आम्ही प्रामाणिक करू. पण मागाचं काम आमचं आहे आणि आमच्याकडे उमेदवार सक्षम आहेत, ते त्यांनी तपासावं. राष्ट्रवादीने जे मागणी उत्तरमध्ये हो, तिथं राष्ट्रवादी 2दा पराभूत झाल्यामुळं काँग्रेस त्या ठिकाणी सीट मागतं आहे आणि काँग्रेस त्या ठिकाणी सीट काढण्यासारखं आहे, त्यामुळे ती सीट आम्ही मागतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.